हे गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 आणि ह्या 1.4 मधलं हे आहे तुमचं एक्झाम्पल नंबर 3 की जे तुम्हाला एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे. तर सगळ्यात पहिले एवढं मोठं एक्झाम्पल आहे म्हणून सगळ्यात पहिली घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तर सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय सांगितली आहे, त्या जे इक्वेशन आहे दिलेलं आहे तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे. मग लिनियर दिलेलं असो किंवा नॉन लिनियर दिलेलं असो, कुठलंही इक्वेशन दिलेलं असेल त्याला सगळ्यात पहिले काय करायचं, तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपण देऊन घेणार आहोत. तर आपण सुरू करतो आहोत. सगळ्यात पहिले 27x-2 प्लस 31y+3 इज इक्वल टू 85 हे इक्वेशन मी त्यांनी दिलेलं होतं तसं लिहून घेतलं आणि याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलेलं आहे. पुढचं लिहून घ्या, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. तुम्ही पण माझ्यासोबत कृती करा म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे. 9th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्सपेक्षा 10th स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स खूप सिम्पल आहे आणि तुम्हाला स्कोर करून देणार आहे, पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मॅथचं टेन्शन घ्यायची तर बिलकुल गरज नाहीये, ठीक आहे. कारण मी आहे, तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, ठीक आहे. याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 2 नाव देऊया, ठीक आहे. हे झालं इक्वेशन नंबर 1, हे झालं इक्वेशन नंबर 2. आता पुढची स्टेप काय करायची, पुढची स्टेप माहिती तुम्हाला काय करायचं, त्याला थोडंसं वेगळं करायचं. वेगळं कसं करणार तुम्ही, आता हा 27 इथे काय दिसतंय तुम्हाला x-2, इथे पण x-2 दिसतोय, इथे y+3, इथे पण y+3 दिसतोय. म्हणजे आपण याच्यासाठी काहीतरी व्हेरिएबल यूज करू शकतो. किंवा तुम्हाला मी सांगितलं 27x-2 आहे, याला आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो का, येस आपण फोल्ड करू शकतो 27 × 1 आणि x-2 आणि मग ह्या 27 आणि 1/x-2 आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. कुठे, इथे या पद्धतीने आलं लक्षात. त्याच पद्धतीने 31 × 1 y+3 अशी फोल्ड करायची आहे. आणि हे आपल्याला काय करायचं म्हणजे इथे कसं होणार आहे तुमचं 31 × 1 y-3 आणि मग आपण याला बाजूला काढूया. 31 ला बाजूला काढायचं 1 y-3 आणि मग ह्या y+3 साठी आणि x-2 साठी आपण काहीतरी a b किंवा m कुठलं तरी व्हेरिएबल यूज करणार आणि आपल्याला ते सायमल्टेनियस सोल्युशन म्हणजे इक्वेशन सोडवायला फायदा होणार आहे. मग आपण चला फटाफट वेगळं करूया इथे अशा पद्धतीने. देअरफॉर 27 इथे काय करू शकते मी 1x-2 प्लस 31 ला सेपरेट केलं 1 y+3 केलं, त्यानंतर इज इक्वल टू 85. चला ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊया, सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर सेम इथे पण करा, याला वेगळं करा 31 1x-2 प्लस 27 1 y+3 आणि इथे काय आलं रे 89, याला दिलं मी इक्वेशन नंबर 4. आता पुढे काय करायचं, आता पुटिंग द व्हॅल्यू 1x-2 ला आपण काहीतरी m मानूया किंवा a मानला तरी चालेल. x आणि y सोडून काही म्हणा, कारण x आणि y हे ऑलरेडी घेतलेले आहे. आणि 1x-2 ला आपण a मानूया आणि 1y+3 ला आपण काय करूया b मानूया. तुम्हाला जे वाटेल ते लेटर मानायचं, पण कसं सोपं काय वाटतं mn pq किंवा ab जे वाटेल ते. सो पुटिंग द व्हॅल्यू, सो पुटिंग 1x-2 इज इक्वल टू समजा a मानलं मी आणि 1y+3 इज इक्वल टू b इन इक्वेशन 3 and 4. इन इक्वेशन 3 and 4 3 आणि 4 नंबरच्या इक्वेशन मध्ये अशा पद्धतीने मी ह्या व्हॅल्यू टाकते आहे, ठीक आहे. सो स्टुडंट्स आता फायनली काय करणार आहे, आपण ह्या व्हॅल्यूज इथे पुट करणार आहे. तो कशा पद्धतीने होणार आहे बघा, इथे 27 ॲज इट इज लिहिलं. या 1x-2 च्या ऐवजी काय टाकायचं आहे, आपल्याला ही व्हॅल्यू टाकायची आहे आणि 1y+3 च्या ऐवजी काय टाकायची, b व्हॅल्यू टाकायची आहे. ही व्हॅल्यू आपण इथे टाकणार आहे, ठीक आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, ही जी व्हॅल्यू आहे पुटिंग दिस व्हॅल्यू 1x-2 च्या ऐवजी a आणि 1y+3 च्या ऐवजी b व्हॅल्यू टाकणार आहोत. चला इथे टाकूया आपण ह्या इक्वेशन मध्ये 27 ही 1x-2 च्या ऐवजी काय टाकणार a प्लस 31 या 1y+3 च्या ऐवजी काय टाकायचं बाळांनो, b. लक्ष द्या आणि उत्तर द्या कमेंटमध्ये. मी काही प्रश्न पण मध्ये मध्ये विचारत जाईल, कमेंटमध्ये उत्तर द्यायला विसरू नका. त्याच्यानंतर पुढे काय आलं तुमचं 85, याला परत अजून एक इक्वेशन नंबर 4 झालं ना, आता हे 5 देऊया. तसंच इथे पण करणार आहोत 31 1x-2 च्या ऐवजी काय टाकणार बाळांनो, a प्लस 27 त्याच्या 1y+3 च्या ऐवजी काय टाकणार तुम्ही, b. ओके, सो 89 याला देऊया आपण इक्वेशन नंबर 6. आता मात्र हे इक्वेशन जरा नीट ऑब्झर्व करा. काय दिसतंय तुम्हाला, हा जो आहे या a चा कोइफिशियंट 27 इथे b ला आहे
आणि याचा बीचं कोइफिशियंट इकडे एल आहे, म्हणजे फक्त काय झालं इंटरचेंज झालेले आहे, कोइफिशियंट काय झाले सारखेच आहे, इकडे 27 आहे इकडे 27, इथे 31 इथे 31 आहे, म्हणजे 27 31 31 27 आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, अशा केसमध्ये आपण काय करतो दिलेल्यांची प्लस किंवा मायनस करत असतो, प्लस आणि मायनस करत असतो, मग आपल्याला आन्सर हे मिळत असतो. म्हणून काय करणार आपण इथे इक्वेशन नंबर 5 आणि 6 ची इथे ऍडिशन करणार आहे. सो ऍड इक्वेशन नंबर 5 प्लस 6, 5 आणि 6 ची काय करणार आहे आपण इथे ऍडिशन करणार आहोत. कारण एक्झाम्पल खूप मोठं आहे 4 मार्क्सचं, त्याच्यामुळे आपल्याला पुरणार नाही म्हणून जो बोर्ड आहे तुमच्यासाठी रिकामा करते आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले इक्वेशन नंबर 1 आणि 2 नाव देऊन घेतलं, त्याच्यानंतर हे मी सेपरेट केलं, त्याला 3 आणि 4 दिलं, नंतर हे सेपरेट केल्यानंतर ह्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यासाठी ए आणि बी मांडलं, आणि त्या मग त्याला 3 आणि 4 दिलं, मग 5 आणि 6 मध्ये त्या टर्म्स ज्या आहेत ए आणि बी मांडलेल्या ते याच्यामध्ये काय केलं मी टाकून घेतला. टाकून घेतल्यानंतर काय घेतलं मी बघितलं, अरे ह्या दोघांचं कोइफिशियंट सारखेच आहे, फक्त इंटरचेंज आहे. मग मी याची एकदा ऍडिशन करणार आहे, एकदा सबस्ट्रॅक्शन करणार आहे. मग ठीक आहे, सगळ्यात पहिले मी ऍडिशन करते. 27 प्लस 31b इज इक्वल टू 85, त्यानंतर 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 यांची करते आहे मी ऍडिशन. बरं, तुम्हाला सगळ्यांना ऍडिशनचे रूल्स माहिती आहे, ऍडिशन करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे चिन्ह बदलण्याची गरज नाहीये. सो हे ॲज इट इज 7 प्लस 1 8, 3 प्लस 2 5, त्यानंतर इथे पण काय येईल तुमचं 58b होणार आहे. त्यानंतर 9 प्लस 5 किती आलेले तुमचे, 9 प्लस 5 किती कमेंट सेक्शन मध्ये लिहा. 14, 8 प्लस 8 16 प्लस 1 17, 174. आता आपल्याला काय करावं लागणार, याच्यातून काहीतरी कॉमन ह्या 58 ने या 174 ला काय करावं लागणार आहे, भाग द्यावा लागणार आहे. सो 58a प्लस 58b इज इक्वल टू 174. 58 समजा इथे कॉमन काढला, इथे a प्लस b झाला इज इक्वल टू 174. त्यानंतर पुढची स्टेप काय करायची, हा 58 काय आहे इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना काय करणार तुम्ही तो डिवाइड करणार आहे. ओके, सो देअरफॉर a प्लस b इज इक्वल टू 174 अपॉन 58 करणार आहे. मग आता 58च्या टेबलमध्ये 174 आहे का बघा बरं. 58 1 जा 58, 58 3 जा बघा, 8 3 जा 24, 5 3 15 16 17, 174 आहे किती नंबरला, 3 नंबरला आहे. म्हणजे मी काय करू शकते, 58 1 जा 58, 58 3 जा. सो काय आलं, मी याला भाग दिला की त्याला 3, म्हणजे माझं इथे एक इक्वेशन आलेलं आहे a प्लस b इज इक्वल टू 3. मला नवीन इक्वेशन मिळालेलं आहे आणि ह्या इक्वेशनला मी नाव देते आता 1 2 3 4 5 6. आता पुढचं काय नाव येणार आहे या इक्वेशनला, इक्वेशन नंबर 7 येणार आहे. तसंच आपल्याला 8 पण मिळणार आहे. 8 कसं मिळायचं, आता एकदा प्लस केली एकदा मायनस करूया. ओके, सबट्रॅक्ट कशातून काय मायनस करायचं, इक्वेशन नंबर 5 आणि 6 चं सबस्ट्रॅक्शन, 5 मायनस 6 करणार आहोत आपण. ठीक आहे, 5 मायनस 6 करणार आहोत. सो 5 कुठं आहे तुमचा बघा, 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. तेच परत 31a प्लस 27b ओके इज इक्वल टू 89, आणि याचं करायचं आहे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन. काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. पण आता मात्र काय करावं लागणार आहे, तुम्हाला चिन्ह बदलावी लागणार आहेत, कारण आपल्याला काय करायचं इथे सबस्ट्रॅक्शन करायचंय. आता चिन्ह कसे बदलायचे मायनस करताना मी तुम्हाला सांगते. हा याचं काहीच चिन्ह नाही, याचं कुठलंच चिन्ह नाही, म्हणजे काय येईल इथे प्लस, म्हणजे प्लसचं काय झालं इथे मायनस. ओके, त्याच्यानंतर हा प्लस आहे, ह्या प्लसचा काय झाला तुमचा मायनस. हा 89 काय आहे प्लस, याचं काय झालं मायनस. मग आपण कुठले चिन्ह गृहीत धरतो रे, याचं कुठलं, ह्याचं चिन्ह हे प्लस, याचं चिन्ह हे प्लस, आणि ह्याचं चिन्ह काहीच नाही म्हणजे प्लस. म्हणजे आपल्याला हे मधले चिन्ह गायब करायचे आहे, ते गृहीतच धरायचे नाही. चिन्ह कोणते धरायचे, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, हे चिन्ह आपल्याला गृहीत धरायचे आहे. आणि नंतर काय करायचं आपल्याला, आपलं एक्झाम्पल जे आहे इथे सॉल्व्ह करायचं आहे. येते लक्षात सगळ्यांच्या. पहिले इक्वेशन नंबर 1 आणि 2 ही कॉमन प्रोसिजर, त्याच्यानंतर आपण त्याच्यातलं ते सेपरेट केलं, त्याला 3 आणि 4, मग त्याच्याऐवजी a आणि b मांडलं, ते टाकलं 5 आणि 6. मग नंतर मी त्याचं ऑब्झर्व केलं की सारखेच आहे, फक्त कोइफिशियंट इंटरचेंज झालेलं आहे. मग त्याची ऍडिशन केली, ऍडिशन केल्यानंतर मला हे इक्वेशन मिळालं. नंतर आता मी सबस्ट्रॅक्शन करते, अजून एक इक्वेशन मिळेल, आणि मग मला a आणि b ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, सो प्लस मायनस बिकम मायनस. मग 27 मधून 31 जात नाही, म्हणून 31 मधून 27 मायनस करा. 27 28 29 30 31 किती उरले तुमचे 4a, आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे -4a इथे उरलेले आहे, कारण 31चं चिन्ह काय आहे इथे ऑब्विसली मायनस आहे. त्यानंतर 31 मधून 27 गेले
इथे पण काय झाले +4b आले, पण चिन्ह मोठ्या संख्येचं, कारण 31 मोठी आहे तिचं चिन्ह काय आहे इथे प्लस आहे, म्हणून इथे आपण मोठ्या संख्येचं चिन्ह इथे देतो आहे. त्यानंतर पुढे सेम प्रोसिजर करणार आहोत. 85 मधून 89 जाते म्हणून 89 मधून 85 मी मायनस करते, उरले तुमचे 4. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती रे बाळांनो 89. 89चं चिन्ह कोणतं रे मायनस, म्हणून इथे आलं -4. आता या सगळ्यांमधून आपण काय करूया 4 काय करूया कॉमन काढूया. सो 4 कॉमन काढल्यानंतर इथे काय उरेल -a + b = -1. काय उरला -1 किंवा 4 कट करून टाकले तरी चालेल. 4 काय करायचे कट इथे 4 हा 4 तसाच तसा राहणार आहे आणि हे 4 काय होतील तुमचे कट होतील. किंवा तुम्हाला अजून एक स्टेप करून दाखवते मी. वेट, ही स्टेप करून दाखवते. हे बघा ही स्टेप कशी होणार आहे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते. इथे 4 हा कॉमन काढला, इथे 4 आला, मग इथे -a + b आला. ओके, मग हा -4 हा इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना डिव्हाइडला गेला. 4 × 1 4 म्हणजे -1च येणार आहे. मग आपण काय करूया त्याच्याऐवजी जरा शॉर्टकट मारूया किंवा शॉर्टकटने किंवा लॉंग कटने कसं तुम्ही म्हणाल तसं आपण सॉल्व्ह करणार आहोत. मग आता समजा 4 कॉमन काढला किंवा त्या पद्धतीने केलं तरी चालणार आहे. समजा चला 4 कॉमन काढूया. -a + b = -4 आणि मग therefore -a + b = 1. हा 4 डायरेक्टली आपण कॅन्सल करूया आणि हा मायनस चिन्ह याला जाईल. म्हणजे इथे काय मिळालं मला इक्वेशन नंबर 8 मिळालेला आहे. आता 7 आणि 8 जर ऑब्झर्व करा बरं, जर आपण याचं प्लस केलं तर हा a आणि -a काय होईल तुमचा कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळणार आहे b ची व्हॅल्यू तिथे मिळणार आहे. ठीक आहे, सो आपण काय करणार आहोत पुढे काय करणार आहोत इक्वेशन नंबर 7 + 8 करणार आहोत. ओके, इक्वेशन नंबर 7 + 8 ह्या दोघांची काय करणार इथे ऍडिशन. 7 काय आलं तुमचं a + b = 3. त्यानंतर 8 काय आलं तुमचं 8 कुठे रे हे बघा -a + b = -1 आलेलं आहे. आता ऍडिशन करायची म्हणजे कुठली चिन्ह बदलायची गरज नाही. हे झालेलं आहे कॅन्सल, इलिमिनेशन मेथड. हे मजा येते कॅन्सल करायला. b किती झाले तुमचे 2b झालेले आहे. 3 मधून 1 गेला किती उरला तुमचा 2. ओके, सो b काय आला तुमचा b = 2/2. 2 1 2 2 1 2. सो b ची व्हॅल्यू आली आहे तुमची 1. फायनली आपल्याला कसली व्हॅल्यू मिळालेली आहे b ची व्हॅल्यू ही मिळाली आहे. आता b ची व्हॅल्यू मिळाली आहे, मग आपण a ची व्हॅल्यू तर इझिली फाइंड करू शकतो. ही b = 1 व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये टाकूया म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू पण मिळून जाणार आहे. सो b = 1 इन इक्वेशन नंबर 7. इन इक्वेशन नंबर 7 मध्ये आपण टाकणार आहोत. ठीक आहे, इक्वेशन नंबर 7 काय आहे लिहून घ्या. a + b = 7. सो इक्वेशन नंबर 7 काय आहे चला फटाफट लिहून घ्या. इक्वेशन नंबर 7 आहे a + b = 3. आता इथे आपण काय करणार आहे b ची व्हॅल्यू 1. सो a + 1 = 3. सो a = हा +1 इकडे जाताना -1. सो a = 3 - 1 = 2. अशा पद्धतीने आपल्याला फायनली b ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे, a ची पण व्हॅल्यू मिळाली. आता बऱ्याच जणांना वाटत असेल संपलं, एकदाचं हे उदाहरण संपलं, 4 मार्क्स आपल्याला मिळाले. पण नाही, एवढं सोडवल्यानंतर तुम्हाला 3 मार्क्स मिळतील, अजून 1 मार्काचा राहिलेला आहे. आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ती रिसबस्टिट्यूट करावी लागणार आहे. कुठे इथे आठवते तुम्हाला, इथे आपल्याला ही व्हॅल्यू टाकावी लागणार आहे आणि मग आपल्याला फायनल आन्सर ही मिळणार आहे. आपला आन्सर बरोबर जरा टॅली करा बरं. a ची व्हॅल्यू समजा इथे 2 टाकली +1 b ची व्हॅल्यू काय 1 2 + 1 3 म्हणजे आपला आन्सर बरोबर येतं आहे. आता काय करणार पुढची स्टेप रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू. ओके, मी जरा वेगळ्या पेनाने घेते आता रिसबस्टिट्यूट करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला ही पुढची स्टेप समजेल. रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू. व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करूया. ठीक आहे, कुठे काय सांगितलं होतं 1x - 2 = a आणि अजून दुसरं काय म्हटलं होतं रे. बरं ठीक आहे, ही टाकून घेऊया. आणि 1y + 3 = आणि 1y + 3 = b म्हटलं होतं. ठीक आहे, आता पहिले याच्यात व्हॅल्यू टाकूया. 1x - 2 = a ची व्हॅल्यू काय आली तुमची 2 आलेली आहे. ठीक आहे, 2 आली म्हणजे आपण काय करतो इथे क्रॉस मल्टिप्लाय करतो. 1 × 1 1 2 अशा पद्धतीने x - 2. ओके, 1 1 जा 1 2 × x 2x मायनस चिन्ह ॲज इट इज 2 2 जा
4. सो किती आलं 2x - 4. संख्या संख्या एका बाजूला, अक्षर एका बाजूला. सो 1 हा -4 आहे, इकडे जाताना प्लस काय झाला तुमचा 4 झाला आणि हा 2x झाला. मग इथे 4 + 1 काय झाले तुमचे 5 2x. आणि मग x ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची, ऑब्विसली 5 = 2x आलेला आहे. मग ह्या दोघांमध्ये मल्टिप्लायचं साईन असतं. हा 2 इकडे काय आहे तुमचा मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइडला. x ची व्हॅल्यू फायनली, हे झालं तुमचं फायनल आन्सर. x ची व्हॅल्यू काय आली 5/2. आता काढणार आहे आपण y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू काय याच्यामध्ये टाकायची, दॅट इज 1y + 3 येणार आहे. +3 = b. आता b ची व्हॅल्यू काय आली रे आपली, b ची व्हॅल्यू आली आहे 1. कुठे गेला, इथे b ची व्हॅल्यू आली बघा 1. 1y + 3 = 1. म्हणजे 1/1. 1 × 1 = 1y + 3. 1 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येतं, 1 = y + 3. संख्या संख्या एका बाजूला, अक्षर एका बाजूला. हा +3 इकडे जाताना -3 झाला. मग 1 मधून 3 जात नाही, मग 3 मधून 1 मायनस करा. किती आले तुमचे -2. सो y ची व्हॅल्यू आहे -2. आणि फायनली आपल्याला हे दोन आन्सर्स मिळालेले आहे. काय, x = 5/2 आणि y = -2. एवढं मोठं आन्सर होतं ह्या प्रश्नाचं. पण मी तुम्हाला छानपैकी समजावून सांगितलं आहे, बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिले इक्वेशनला 1 आणि 2 नाव द्या, त्यानंतर ते सेपरेट करा. त्याला 3 आणि 4 नाव द्या, त्याच्यानंतर सेपरेट केल्यानंतर त्याला काहीतरी व्हेरिएबल जोडा, a b घ्या किंवा mn, तुम्हाला जे वाटेल ते घ्या. त्याच्यानंतर ती व्हॅल्यू त्याच्यात टाका, त्याला 5 आणि 6 द्या. मग मी ऑब्झर्व केलं की अरे हे तर फक्त कोइफिशियंट आहे, ते इंटरचेंज केलेलं आहे. म्हणून मग त्यांची एकदा प्लस केली, एकदा प्लस केल्यानंतर मला इक्वेशन नंबर 7 मिळालं. एकदा मायनस केलं, मग मला इक्वेशन नंबर काय मिळालं तुमचं, हे जे 8 आहे हे 8 मिळालेलं आहे. या दोघांची मग मी काय केली, परत प्लस मायनस केली. मला b ची व्हॅल्यू मिळाली, ती एका इक्वेशन मध्ये टाकली. परत a ची व्हॅल्यू मिळाली. परत इथे थांबली नाही, मी रिसबस्टिट्यूट केलं. ही जी व्हॅल्यू आहे ती याच्यात टाकली. परत मला x ची व्हॅल्यू 5/2 मिळाली आणि b ची व्हॅल्यू मिळालेली आहे -2. सो अशा पद्धतीने हे 4 मार्क्सचं एक्झाम्पल झाले आहे. समजलं की नाही त्याला कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा. सो स्टुडंट, हे आहे तुमचं प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं शेवटचं एक्झाम्पल आणि खूप मोठं आहे, पण घाबरून जाऊ नका. स्टेप बाय स्टेप जात आहोत आपण. आता तुम्हाला सगळ्या स्टेप समजल्या आहे. 1 2 3 तीनही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. बघितले नसेल तर जरा बघा आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन. तर सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय सांगितली आहे, सगळ्यात पहिली स्टेप सांगितली आहे की इक्वेशन नंबर 1 आणि 2 आपण त्याला डिनोट करणार आहोत. तर चला फटाफट आपण हे लिहून घेऊया. 1 3x + y + 1 3x - y = 3/4. चला माझ्यासोबत तुम्ही पण लिहा तुमच्या नोटबुक मध्ये फटाफट, म्हणजे तुम्हाला पण समजणार आहे. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 2. याला पण आपण काय करूया, इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. किती मोठे, पण घाबरती का मी? नाही, मी घाबरत नाही, तर तुम्ही पण घाबरू नका. सोपं उदाहरण आहे. 2 3x + y ओके -1 2 3x - y ओके = -1/8. आणि हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता खरी गंमत आहे. आता तुम्हाला काय सांगितलं, यावेळेस काय करा तुम्ही, इथे बघा याचे हे जे आहे हे छेदस्थानी बघा 3x + y 3x - y 3x + y 3x - y. मग आपल्याला सेपरेट करू शकतो आपण. येस, ऑब्विसली करू शकतात. एक करून दाखवते तुम्हाला. 1 3x + y. याला आपण कसं करू शकतो, 1 ची फोड कशी करणार, 1 × 1 3x + y. म्हणजे याला आपण असं सेपरेट करून त्याच्याऐवजी आपण m मानूया किंवा n मानूया, किंवा 1 3x - y आहे, याची पण फोड करणार 1 × 1 3x - y. याला पण आपण काय करूया, सेपरेट करूया आणि त्याच्याऐवजी आपण n मानूया आणि मग आपल्याला सोपं जाणार आहे. क्लिअर सगळ्यांना? तर आता मी पहिले फोड करून दाखवते. ठीक आहे, आता पहिल्या याच्यात तर काही प्रॉब्लेम येणार नाही. 1 × 1 3x + y + 1 × 1 3x - y = 3/4. याला मी इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. काही जण डायरेक्ट ही स्टेप केली तरी चालणार आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी डिटेलमध्ये सांगते. 1/2 सेपरेट केलं आणि 1 3x + y याला मी सेपरेट केलेलं आहे मायनस. इथे पण 1/2 जे आहे ते सेपरेट केलं. 1 3x - y लिहून घेतलं = 1/8 आणि हे चिन्ह मायनस. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करणार, इथे व्हॅल्यूज पुट करणार आहेत. कुठे बघा दिसतंय तुम्हाला, इथे व्हॅल्यू पुट करणार, इथे व्हॅल्यू पुट करणार, इथे आणि इथे व्हॅल्यू पुट करणार. काय आपल्याला वाटेल तर m घेऊ किंवा n घेऊ किंवा a b घेतलं तरी चालणार आहे. ओके, सो पुटिंग
पुटिंग काय टाकायचं रे 1 3x प्लस वायच्या ऐवजी काय घ्यायची सांगा, तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये. एम घेऊ का एन घेऊ की ए किंवा बी घेऊ काय सांगा. ए घेतलं समजा मी आणि 1 3x मायनस वाय इज इक्वल टू काय घेऊ सांगा पटकन बी. ओके. इन इक्वेशन नंबर 3 and 4 3 आणि 4 मध्ये मी टाकणार आहे. आता हे एक्झाम्पल थोडं छोटं केलं कारण खूप मोठं एक्झाम्पल आहे म्हणून ते. चला जाऊया आता आपल्या 3 आणि 4 कडे. इथे काय माझं डायरेक्टली 1/3x प्लस वाय म्हणजे डायरेक्टली ए येणार आहे. त्यानंतर प्लस इथे पण एच येणार आहे. सॉरी मायनस आहे 1 3x मायनस वायच्या ऐवजी आपण बी म्हणलं म्हणजे ए प्लस बी येणार आहे. इथे अपॉन 3/4 येणार आहे. याला मी देते इक्वेशन नंबर 5. ओके. त्याच्यानंतर पुढे इथे माझं 1/2 आहे म्हणून 1/2 हे मला लिहून घ्यावं लागणार आहे. लक्षात घ्या 1/2 आहे म्हणजे इथे आपलं चेंज होणार आहे कारण 1 3x प्लस 5च्या ऐवजी आपण ए मांडलेलं आहे म्हणून ए लिहिलं पण याच्या अपॉन काय आहे 2 आहे. मध्ये साइन कोणतंही तुमचं मायनस आहे. परत काय येईल तुमचं b/2 येईल आणि इथे काय येईल तुमचं 1/8 आणि हे मायनस साइन. ठीक आहे. हे झालं इक्वेशन नंबर 6. इथपर्यंत क्लिअर का, समजलं का, जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा समजलं का. एक पहिलं काय करायचं इक्वेशन नंबर 1 आणि 2 नाव द्यायचं, मग ते सेपरेट करायचं, त्याला 3 आणि 4 नाव द्यायचं, मग त्याच्याऐवजी कुठला तरी व्हेरिएबल घ्यायचा, ए बी घ्या एम एन घ्या, ती परत व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायची आणि त्याला 5 आणि 6 नाव द्यायचं आहे. आता बघा आता आपण याचं काय करू शकतो. आता जरा तुम्ही जर हे बघितलं याचे जे डिनॉमिनेटर आहे 4 आणि 8 हे जर नीट बघितलं तर याचा आपण एलसीएम काढला तर याचा किती येईल आपला 8. याचा छेद आपण म्हणजे 4 आणि 8 मध्ये तर 4 येणार आहे. म्हणजे आपण याचा छेद काय करू शकतो, एक तर 8 करू शकतो किंवा 4 करू शकतो. मग आपण काय करू शकतो, याला जर 4 ने आपण मल्टिप्लाय केलं तर 4 आपला इथे कट होईल. आता तुम्ही हे जे आहे ते ऑब्झर्व करा दोघांचे 4 आणि 8. 4 आणि 8 हे याच्यामध्ये काय होणार आहे तुमचं एलसीएम मेथड 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि इथे परत 2 1 जा 2 2 म्हणजे 4 2 जा 8. म्हणजे मग आपण काय करू शकतो याचा या इक्वेशनला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 कट होईल. इकडे जर 8 ने मल्टिप्लाय केलं तर 8 ने कट होणार आहे. ठीक आहे. मग मल्टिप्लाय इक्वेशन नंबर जे 5 आहे त्याला मी काय करते 4 ने मल्टिप्लाय करते आणि हा जो इक्वेशन आहे या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करते 8 ने मल्टिप्लाय करते. म्हणजे काय होणार आहे माझे हे डिनॉमिनेटर काय आहेत हे सेम होण्याचा प्रयत्न करणार आहे मी. मग सो इथे मी लिहिते मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 5/4 and इक्वेशन नंबर 6/8. का छोटं करण्यासाठी हे सगळं चालू आहे. साधं प्लेन आपल्याला इक्वेशन बनायचं म्हणून हे सगळे प्रयत्न चालू आहे. मग आता याला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे मग 4 इंटू याला बरं का हां बघा याला इकडे समजावून सांगू तुम्हाला परत डिटेलमध्ये a प्लस बी 3/4 मी इथे तुम्हाला समजावून सांगते आणि इकडे डायरेक्ट स्टेप करते. याला सगळ्यांना आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं मग 4 इंटू ए काय झाले तुमचं 4a 4 इंटू बी काय झाले 4b झाले. इकडे पण 4 ने मल्टिप्लाय करायचं मग असं लिहून घ्या 4 1 जा 4 4 1 जा 4 कट म्हणजे आन्सर काय आलं 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. झालं की नाही. छेद आपल्याला कट करायचं होतं त्याच्यासाठी आपल्याला हे उद्योग चालले होते किती वेळचे स्टेप छोट्या करण्यासाठी. ओके. हे झालं इक्वेशन नंबर किती झालं रे आता किती देऊ मी याला 7. मग त्याच पद्धतीने याला पण मला 8 ने मल्टिप्लाय करायचं हे पण करून दाखवते तुम्हाला. a/2 याला 8 ने करायचं मायनस b/2 याला पण 8 ने करायचं आणि पुढं काय रे 1/-1/8 ने याला पण 8 ने करायचं. मग 2 1 जा 2 2 4 जा 8 2 1 जा 2 2 4 जा 8 8 1 जा 8 8 1 जा 8 म्हणजे इथे काय आलं माझं 4a मायनस 4b आणि इथे काय आलं रे -1. सोपं इक्वेशन मिळालं की नाही. सो पुढचं इक्वेशन मिळालं आहे 4a मायनस 4b इज इक्वल टू -1 आणि हे इक्वेशन नंबर 8 मिळालं. आता किती सोपं आहे बघा 4a 4b कॅन्सल होईल मला याची व्हॅल्यू मिळणार आहे. क्लिअर सगळ्यांना. सो अशा पद्धतीने हे आपल्या पहिल्या स्टेप झालेले आहे. आता मग आपण काय करणार आहे याची मायनस करणार आहे आणि मग आपल्याला b ची व्हॅल्यू किंवा a ची व्हॅल्यू मिळणार आहे इथे. क्लिअर सगळ्यांना. सो स्टुडंट्स आता आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन नंबर 7 आणि 8 याची काय करायची ॲडिशन करायची आहे. ॲड इक्वेशन नंबर 7 प्लस 8 7 आणि 8 ची आपल्याला ॲडिशन करायची. चला फटाफट करूया. 4a प्लस काय आहे रे तुमचं 4b इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर काय आहे 4a मायनस 4b इज इक्वल टू -1. आता ॲडिशन करायला आपलं कुठले चिन्ह बदलायची गरज नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे इलिमिनेट झालेलं आहे कॅन्सल झालं हे तर मज्जाच आहे.
4a किती झाले तुमचे 8a झाले. ओके, त्याच्यानंतर काय रे 3 मधून -1 गेला, किती उरला तुमचा 2, संख्या मोठ्या संख्येचं चिन्ह. आता इथे काय आला तुमचा देअरफॉर 8a इज इक्वल टू 2. ह्या दोघांमध्ये मल्टिप्लायचं साईन, सो a इज इक्वल टू हा 8 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिव्हिजनला 2 1 जा 2 2 4 जाईल. सो अशा पद्धतीने आपल्याला a ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1/4. किती मिळाली a ची व्हॅल्यू? 1/4 मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण कुठे टाकूया? ह्या 7 किंवा 8 मध्ये इक्वेशनमध्ये टाकूया, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? b ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो इथे काहीतरी पुसलं गेलं बघा, -4b, हां -4b पुसलं गेलंय. ठीक आहे. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 8, पुट द व्हॅल्यू a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 8. इक्वेशन नंबर 8 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 8 लिहून घेते मी. 4a - 4b इज इक्वल टू -1. सो 4a ह्या a च्या ऐवजी आपल्याला काय करायची? ही व्हॅल्यू टाकायची 1/4 - 4b इज इक्वल टू -1. 4 1 जा 4 4 1 जा 4 कॅन्सल. 1 - 4b इज इक्वल टू -1. आता किती सोपं आहे? संख्या एका बाजूला, अक्षर एका बाजूला. हा -4b इकडे जाताना +4b झाला, हा 1, हा -1 इकडे जाताना +1 झाला. 1 + 1 किती झाले? 2. 2 इज इक्वल टू 4b. क्लिअर सगळ्यांना? इक्वेशन नंबर 1 झालं, 2 झालं, ते सेपरेट केलं, त्याला 3 4 नाव दिलं, त्याला नंतर व्हेरिएबल घेतले a आणि b, ते मग 5 6 मध्ये ते व्हेरिएबल त्याच्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर बघितलं अरे याला तर छेद आहे, आता हे छेद कॅन्सल करावं लागेल. छेद कॅन्सल करायचे तर याला 4 ने मल्टिप्लाय केलं, याला 8 ने मल्टिप्लाय केलं. 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे मिळाले. हे मिळाल्यानंतर मला कळलं की आता 4b कॅन्सल करू शकतो. इलिमिनेशन मेथड. मग a ची व्हॅल्यू मिळाली, ती आली 1/4, ती आपण टाकली 8 मध्ये. 8 मध्ये टाकल्यानंतर आपल्याला मिळते आहे b ची व्हॅल्यू. मग आता ह्या दोघांमध्ये मल्टिप्लायचं चिन्ह आहे, म्हणजे काय होणार आहे? देअरफॉर b इज इक्वल टू हा 4 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइड, 2 1 जा 2 2 2 जा 4. सो अशा पद्धतीने आपल्याला b ची व्हॅल्यू किती मिळाली आहे बाळांनो? b ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1/2. b ची व्हॅल्यू काय मिळाली? 1/2. पण उदाहरण इथेच संपतोय का? पिक्चर इथेच संपतोय का? नाही. हे एक्झाम्पल काय आहे? नॉन लिनियर इक्वेशन आहे, सायमल्टेनियस इक्वेशन. तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे? रिसबस्टिट्यूट करावी लागणार आहे ही व्हॅल्यू. कशामध्ये? रिसबस्टिट्यूट करावी लागणार आहे आपल्याला ही व्हॅल्यू. मी तुम्हाला वेगळ्या पेनने पाहिजे तर दाखवते. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला ह्या बॉक्समध्ये, कारण इथे आपण याच्याऐवजी हे मांडलं होतं ना, इथे आपल्याला ती व्हॅल्यू परत टाकावी लागणार आहे आणि मगच आपल्याला आपला फायनल आन्सर मिळणार आहे. सो रिसबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ओके कशामध्ये टाकायची? चला 1/3x + y इज इक्वल टू a. याच्यामध्ये टाकून बघूया पहिले, सगळ्यात पहिले. ओके 1 + 3x + y. a ची व्हॅल्यू काय आली रे तुमची? a ची व्हॅल्यू आहे ही 1/4. ती 1/4 आपण इथे टाकली, क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 × 1 आणि 1 × 3x + y. ठीक आहे. 4 1 जा 4. 1 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केला, आन्सर तेच येणार आहे. आता हे इक्वेशन सोडवा. संख्या एका बाजूला, अक्षर एका बाजूला. अरे इथे तर संख्या एका बाजूला नाही ना, अक्षर एका बाजूला नाही. याच्यामध्ये अजूनच इक्वेशन तयार झालेलं आहे, म्हणजे परत याला आपल्याला इक्वेशन द्यावं लागणार आहे, परत सॉल्व्ह करावं लागणार आहे. अजून पुढची स्टेप. इथे किती इक्वेशन दिले होते आतापर्यंत? इक्वेशन नंबर 8. याला देणार आहोत आपण इक्वेशन नंबर 9. ओके. त्याच पद्धतीने आपण काय करूया? ह्याच्यामध्ये पण व्हॅल्यू टाकूया. 1/3x -y होतं ना इथे, इज इक्वल टू b इज इक्वल टू b मध्ये व्हॅल्यू टाकूया. 3x - y. b ची व्हॅल्यू काय आली रे तुमची? b ची व्हॅल्यू आहे 1/2. 1/2 व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. बापरे. इथपर्यंत कळलं? आता परत आपण काय करूया? क्रॉस मल्टिप्लाय इथे करणार आहोत. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय? 1 × 2. डिटेलमध्ये सांगते बरं, समजून घ्या. 1 × 3x - y. ओके. मग 1 × 2 इज इक्वल टू 3x - y. म्हणजे हे परत तुमचं नवीन इक्वेशन तयार झालेलं आहे. इक्वेशन नंबर काय? 10. बापरे 10 पर्यंत आलं आपण. 10 इक्वेशन तयार झाले. 1 to 10 तयार झाले. आता जरा बघा बरं. आता मी जरा वेगळा पेन घेते आणि तुम्हाला छानपैकी समजावून सांगते. बघा हे जरा इक्वेशन बघा, कुठे 9.
हे इक्वेशन बघा बरं जर तुम्ही, आणि हे इक्वेशन बघा बरं, काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? 3x + y 3x - y, आणि इथे 4 आणि इथे 2 म्हणजे -y y + y काय होणार आहे? इथे कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला परत व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या इक्वेशनची प्लस करावी लागणार आहे. सो ॲड इक्वेशन नंबर 9 + 10. 9 मध्ये 10 मिळवा किंवा 10 मध्ये 9 मिळवा, कुठलंही केलं तरी चालणार आहे. चला हे लिहून घेते मी सरळ. 3x + y = काय आहे रे तुमचं? 4, आणि 3x - y आहे काय आहे तुमचं? 2. आता ॲडिशन करायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे चिन्ह इथे बदलण्याची गरज बिलकुल नाहीये. आणि झालेलं आहे फायनली कॅन्सर. +y - y इलिमिनेशन मेथड. 3x + 3x किती झाले तुमचे? 6x. ओके, 4 + 2 6, आणि x ची व्हॅल्यू काय आली रे मग? x = हा मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हिजनला 6 × 1 = 6. ओ माय गॉड, फायनली x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आताशी x ची व्हॅल्यू मिळाली. आता ही x ची व्हॅल्यू आपण काय करूया? कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाकूया म्हणजे y ची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन नंबर 9 किंवा 10 मध्ये टाका. पुट x = 1 इन इक्वेशन नंबर 9 मध्ये टाकूया. 9 काय आहे रे तुमचं? 3x + y = 4. चला याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू 3 इथे काहीच नाही म्हणजे मल्टिप्लाय × 1 + y = 4. 3 × 1 = 3 + y = 4. सो देअरफॉर y = हा +3 इकडे जाताना काय होणार? -3. सो y = 1. y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1, आणि तिथे आपल्याला काय x आणि y चीच व्हॅल्यू फाइंड करायला लावली होती ना. फायनली आपल्याला ती मिळालेली आहे. x = 1, y = 1. आणि फायनल आपलं शेवटी एक्झाम्पल झालेलं आहे. एवढं मोठं एक्झाम्पल छोटं केलं मी केलेलं आहे. आणि मग शेवटी काय लिहिणार तुम्ही? शेवटी काय लिहिणार? सोल्युशन ऑफ द इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन = x = 1, y = also 1. हे फायनली शेवटी सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही. परत एकदा समजावून सांगू. पहिले काय करायचं? इक्वेशन नंबर 1 आणि 2, मग त्याला काय करायचं? सेपरेट करायचं. मग त्याला 3 आणि 4 नाव द्यायचं. मग त्याच्याऐवजी काय करायचं? एक हे व्हेरिएबल घ्या, a घ्या, b घ्या, m घ्या, n घ्या, काही पण घ्या. ते टाकल्यानंतर त्यात 3 आणि 4 मध्ये ती व्हॅल्यू टाकायची. त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम तयार झाला. अरे याला तर काय आहे? याला तर डिनॉमिनेटर. आता काय करायचं? मग काय केलं मी? अरे याला मी जर 4 ने मल्टिप्लाय केलं आणि या 8ला 8 ने मल्टिप्लाय केलं तर ते माझं कॅन्सल होतं, म्हणजे मला सोपं होतंय. मग त्या पद्धतीने लिहून घेतलं, कॅन्सल केलं, हे 2 इक्वेशन मिळाले. अरे आता काय करायचं? मग हे मी बघितलं 4b कॅन्सल होत आहे. मग त्यांची ऍडिशन करून टाकली, मग a ची व्हॅल्यू मिळाली. पण मला a च्या व्हॅल्यूचा काही इथे संबंध आहे की नाही? मला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि मग ही व्हॅल्यू मी टाकली इक्वेशन नंबर 7 मध्ये. मग मला b ची व्हॅल्यू मिळाली 1/2. मग रिसबस्टिट्यूट करायला गेले इकडे आणि इकडे. रिसबस्टिट्यूट करायला गेले, मला वाटलं आता आन्सर येईल, पण आन्सर आलं नाही. परत मला हे इक्वेशन मिळाले, हे पण इक्वेशन मिळाले. मग परत त्याची काय केली मी? ॲडिशन केली. ॲडिशन केल्यानंतर मला x ची व्हॅल्यू मिळाली. मग ती मी एका इक्वेशन मध्ये टाकली, मग मला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो अशा पद्धतीने सोल्युशन ऑफ द इक्वेशन आलेलं आहे. x = 1 आणि y = 1. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 1.4 इथे संपलेला आहे. पण थांबा तुमच्यासाठी एक एक्झाम्पल देते आहे मी होमवर्कसाठी. त्याचा आन्सर काय आहे? असं ए बी नाही लिहायचं, मला डायरेक्ट फायनल याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे तुम्हाला इथे x m n काय जे असेल त्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल, ती व्हॅल्यू लिहा मला कमेंट सेक्शन मध्ये. स्टुडंट 1.4 आपला फायनली संपलेला आहे. आणि हे एक्झाम्पल आहे, हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे, नॉन लिनियर इक्वेशन, हे तुम्हाला आहे होमवर्क साठी. आणि याचा आन्सर काय आहे मला नक्की लिहा कमेंट सेक्शन मध्ये. 1.5 प्रॅक्टिस सेट सह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि बरेच विद्यार्थी टीचर सायन्स पण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येते आहे. आता तोपर्यंत लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ह्या लेसनचे टोटल किती आहे? 12 मार्क्स. ते मिळतील का तुम्हाला? नक्की कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. चलो बाय.